सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं द्वारका फिरले, पण श्यामल शेठ कुठे भेटले नाही. काय करेल ते शेवटी शेवटी म्हणले ठीक आहे दर्शन तर झालं. तर दुसऱ्या दिवशी निघायच्या वेळेस नाही का गोमती नदीच्या काठी फिरत होते आणि म्हटलं एखाद्याला विचारू, शेवटी विचारू आणि नाहीतर आपल्या आपल्या गावी परत जाऊ. जाता जाता ह्या गोमती दुरासा कुंड आहे त्या ठिकाणी गेले. म्हणले अहो श्यामल शेठ कोणी आहे का इथं? तर भगवंत स्वतः नरसिंह मेहताच्या जो विश्वास किती होता बघा ना, भगवंताचा भक्तांचा भगवंताच्या प्रती किती विश्वास. तर जेव्हा त्यांनी विचारलं त्या प्रवाशाने श्यामल शेठ कोण आहे, तर त्यावेळेस भगवंत स्वतः म्हटले की श्यामल शेठ जो मी तुम्ही शोधताय ते मीच आहे आणि तुमची काय सेवा करू मला सांगत हो. नाही म्हणजे काही सेवा नाही आहे की तुमचा जो आहे तो परिचयाचे त्याने आम्हाला 700 रुपयाची हुंडी दिलेली आहे, तेवढी हुंडी आम्हाला तुम्ही द्या. आणि म्हणून भगवंताने 700 रुपये त्या प्रवाशाने दिले आणि दिल्यानंतर त्या प्रवाशाने ते 700 रुपये घेतले आणि ते भगवान द्वारकाधीशाला अर्पण केले, अन्नदान केलं, ब्राह्मणांची सेवा केली, गोसेवा केली आणि केल्यानंतर निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा नरसिंह मेहताला भेटले. म्हणले अहो तुमच्या शेठने आम्हाला पैसे दिले बरं का. आणि नरसिंह मेहताला जेव्हा सांगितलं तर नरसिंह मेहताच्या डोळ्यातून अश्रू आले की माझ्या तुच्छ व्यक्तीसाठी भगवंताने साक्षात अवतार घेतला. आणि तेव्हा नरसिंह मेहताला वाटलं की नाही आता मला पण श्यामल शेठचं दर्शन घ्यायचं. आणि नरसिंह मेहता आल्यानंतर तुम्ही जे दर्शन त्या प्रवाशाने दिले ते दर्शन मला द्या. आणि म्हणून नरसिंह मेहताच्या प्रसन्नासाठी भगवंताने द्वारकाधीश जे व्यक्ती विग्रह ते श्यामल शेठच्या रूपामध्ये इथं अवतरित झालेले. आणि आजकाल कोणाला कर्जाचा लई प्रॉब्लेम्स असेल, संकट असेल, तर जर प्रार्थना केली तर ते भगवंत त्यांना खूप मदत करतात. पण तेवढा पण शुद्ध पाहिजे, खरंच पाहिजे. तर ह्या भावनेने गेला आणि गेल्यानंतर ते विग्रह नरसिंह मेहता म्हणले की जेव्हा कोणी येईल ना तुमच्या दर्शन, द्वारकाधीशाचं दर्शन नाही करू शकला हरकत नाही, पण श्यामल शेठचं दर्शन कोणी केलं त्याला द्वारकाधीशचं दर्शन घेतल्यासारखं. म्हणून बघा द्वारकाधीशचं दर्शन लांबून आहे, पण श्यामल शेठचं दर्शन कसं एकदम. आता संध्याकाळी एक पांडा गोरा असं पांडा तो चांगला आहे तो हरिकृष्ण तो लगेच डायरेक्ट चरणाला दर्शन देतोय. आपल्याला काल भाग्य नाही भेटलं पण आता या 2-3 दिवसात जर चान्स भेटला तर आपण जाऊ शकतो. तर तिथे आज पण संध्याकाळी भगवंत श्यामल शेठ भक्तांना दर्शन देण्यासाठी. तर ही महिमा भगवंत आपल्या भक्तासाठी काही करू शकतात हे आपल्याला तीर्थ आहे. श्यामल शेठ भगवान की ही लीला झाली. ह्या लीला झाल्यानंतर पुढे आपण काय केलं, इथे कुठे गेलो, संगम नारायण. तर संगम नारायण जे मंदिर आहे तिथे भगवंताचं विग्रह आहे. याची कथा पुढे जास्त पद्मपुराणात स्कंदपुराणामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण मला सापडलं नाही. पण त्याचे 2-3 मुद्दे सापडलेले. तर ते म्हणतात संगम नारायणावर जो कोणी स्नान केलं, दान केलं, श्रद्धा केली, श्राद्ध घातलं, तर्पण केलं तर त्याला महत् पुण्य प्राप्त होतं. ज्याच्या नावाने श्राद्ध घातलं किंवा स्नान केलं तिथं ती भावना असली पाहिजे तर त्याला मुक्तीचे द्वार उघडलं जात आहे केवळ संगम नारायण दर्शन. आज बऱ्याच जणांना संगम नारायण पहिले गोमतीमध्ये स्नान करायचं, पण आज कळत न कळत तुम्ही संगम नारायणाच्या मागे दर्शन घेतलंय म्हणजे तुम्हाला त्याचं फळ प्राप्त झालेले. तर असं मुक्तीचं द्वार म्हटलं जातं. म्हणून तिथं मुक्तीद्वार म्हणून संशयम भूमी. इथं कोणी देह त्याग करतो तर डायरेक्ट इथून कुठं जातो माहिती का, वैकुंठ धामात जातो, मोक्षधाम म्हटलं जाते. तर हे धाम आहे. त्यानंतर चक्रपाणी मंदिर आहे. तर चक्रपाणी मंदिरामध्ये 12 शिला आहे. त्या 12 शिलाचं वर्णन आहे. तिथं चक्रधर स्वामीने 65 वर्ष तपस्या केली आणि तिथून मानुभव पंथ आहे जो महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये पसरलेला आहे, त्याची स्थापना तिथं झालेली आहे. तर चक्रधर स्वामी तिथे ठिकाणी. दुसरं इथून आपण जर पाहायला गेलं पुढे तर चक्रतीर्थ जे स्थान आहे त्या जे चक्रपाणी मंदिराची कथा आहे. तर चक्रपाणी मंदिराची अशी कथा आहे, इथे तो चक्रतीर्थ लुप्त झालं काळानुसार, पण चक्रपाणी मंदिराच्या बाजूला ती तीर्थ आहे. तर त्या तीर्थाच्या ठिकाणी अलकापुरी एकदा नाही का एक मोठा यज्ञ केला देवतांनी. अलकापुरी मधले जे काही देवदेवता होते, स्वर्गातले देवता ह्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर आपलं मोठं यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सगळे इंद्र, चंद्र, सूर्य, अग्निदेव, वायुदेव सगळे जण आले होते. आल्यानंतर त्या ठिकाणी विशेष करून त्या यज्ञामध्ये दान करण्याचं जे डिपार्टमेंट होतं ते कुबेराकडे होतं.
आणि जसे ते यज्ञामध्ये पुन्हा दुर्वासा मुनीचं आगमन झालं आणि दुर्वासा मुनीचं आगमन झाल्यानंतर त्याचं अतिशय स्वागत करण्यात आलं, कारण सगळे देवता घाबरून जायचं, कारण हे कधी खूप होते माहीत नाही. आणि मग स्वागत केल्यानंतर म्हटलं की कुबेराने विचारलं की हे ऋषीवर, यज्ञाची सफलता जसे तुमचे सारखे ऋषीमुनी आल्यानंतर ती यज्ञ सफल होतो, आज आम्हाला तुम्ही काय केलं, जीवन धन्य केलेलं, तर काय तुमची सेवा करू. तर त्यावेळेस ते म्हटले की हे कुबेर, तू मोठा यज्ञ आयोजन केला, त्याच्यामध्ये 9 विधी, हे 9 विधीचं नाही का जे तत्व आहे, स्वरूप आहे, ते दान मला तो स्वरूपामध्ये दे. आणि मग कुबेर अतिशय म्हटले हरकत नाही हे ऋषीवर आहे, मी तुम्हाला काय करतो, माझ्याकडे जे 9 विधी आहे का आणि जे स्वरूप आहे मी तुम्हाला काय करतो, प्रदान करतो. आणि करीत असताना जेव्हा हे कळालं, तो कुबेराचे 2 सेवक होते, एकाचं नाव आहे दान अध्यक्ष आणि दुसऱ्याचं नाव घंटानाथ. हे 2 यांना नाही का थोडासा राग आला. तर कुबेराला सगळंच वाटलं, दुर्वासा मुनीला दिलं तर आपण करायचं काय, घंटानाथ आणि दान अध्यक्ष. तर त्यावेळेस ते कुबेराला म्हटले का रे बाबा, तू सगळं दिलं तर आमचं व्हायचं काय. ते म्हटले नाही नाही नाही, ऋषीवर मागितलं तर त्यांचं त्यांना देऊन टाकू. आता एकदा मी शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर मी वापस घेऊ शकत नाही, त्यामुळे त्या दान करताना आपण संकल्प वाचला पाहिजे. असं नाही, दान देण्याचे 3 प्रथा आहेत. तमोगुण म्हणजे काय, दारू पाजणे, नॉनव्हेज खाऊ घालणे. रजगुण दान देणं म्हणजे काय, आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. 10 रुपये देतो देवा आता, सगळ्या दानपेटीत 10,000 रुपये टाकले, आता याचे 100 रुपये पाहिजे, याला म्हणतात रजगुण दान. सतगुणी दान म्हणजे एक हाताने दुसऱ्या हाताला कळू द्यायला नाही पाहिजे. ते भगवंत, तुम्ही दान करताना लोकांनी पाहावं म्हणून दान करतात की भगवंताने पाहावं म्हणून दान करताय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. ग्रामीण भागामध्ये जेव्हा जेव्हा मी मंदिरात जातो प्रवचनाला, तिथं फॅनवर 3 जणांचे नाव लिहायचा, आजोबाचं, वडिलाचं आणि मुलाचं. एक फोटो घेतात, त्याच्या 4-5 जण. अरे लोकांनी पाहून काय, ज्या दिवशी तुम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी तुमचं पुण्य निघून जात आहे. म्हणून दान करताना केवळ आपलं दान भगवंताला माहीत पाहिजे आणि त्या दान करून तुळशी पत्र असलं पाहिजे, तेव्हा भगवंत त्या दानाला काय करतात, स्वीकारतात. तर त्याच प्रकारे जेव्हा दान करू लागले, तर त्यावेळेस ह्या दानामध्ये हे घंटानाथ आणि दान अध्यक्ष अडसारा येत होता. तेव्हा दुर्वासा मुनीला राग येतो की या दान कार्यामध्ये हा अडसारा येतोय, तुम्ही काय करा, 2 जण हत्ती आणि काय व्हा, मगर व्हा. आणि मगर झाल्यानंतर हे अतिशय दुःखी झाले, म्हणजे हे ऋषीवर आम्ही चुकलो, आमच्याकडे अभिमान होता, आम्ही स्वतःचा स्वार्थ साधत होतो, त्यामुळं आम्हाला क्षमा करा, आमचा उद्धार कसा होईल. ते म्हटले की जेव्हा तुम्ही द्वारका नगरीमध्ये गोमतीमध्ये जेव्हा हे करतात, तर स्वतः भगवंत नारायण येतील तुमचा उद्धार करेल, तोपर्यंत होणार नाही. आणि ह्या ठिकाणी आता 2 कथा आहेत, एक भागवतातली गजेंद्राची मोक्ष कथा वेगळी आणि ही पद्मस्कंद पुराणातली वेगळी कथा आहे. तर ह्या ठिकाणी ते मगर, दुसरा जो दान अध्यक्ष होता तो मगर झाला आणि घंटा जो नाद होता तो काय झाला, हत्ती झाला. आणि गोमती नदीमध्ये स्नान करीत असताना हत्ती आपल्या परिवारासोबत दुळता फवारे उडत होते. आल्यानंतर त्या गोमतीचा जो कुंड आहे, दुर्वासा कुंड, या ठिकाणी तो काय करू लागला, पाण्याचे फवारे करू लागला. करीत असताना त्यावेळेस जी मगर होती ती अतिशय विचलित झाली की माझं साम्राज्यामध्ये कोणी प्रवेश केला, माझ्या साम्राज्यामध्ये किती प्रवेश आहे. म्हणून मी त्यावेळेस विचार करतो की प्राण्यामध्ये पण अहंकार राहतो, बरं कसा राहतो, माझं तर असतोच असतो, पण प्राण्यामध्ये कुत्र बघा ना, ह्या गलीतल्या त्या गलीतलं कुत्र्याला जमत नाही, तो एरिया ठेवतो, हा माझा एरिया आहे, त्याला किती अहंकार आहे, कारण माझ्या बापाचं आहे, तो म्हणतो माझ्या बापाचं आहे. आणि दोन्ही कुत्रे भांडत राहतात. आणि आम्ही मंदिराच्या बाजूला बघतो की ह्या गलीतलं कुत्र त्याला जमत नाही, त्या कुत्र्याला जमत नाही. म्हणलं यांच्यामध्ये पण अहंकाराचा व्हायरस किती मोठा आहे बरं. म्हणजे एवढी मनुष्याचं रूप जरी बदललं पण माणसाचा स्वभाव अहंकार कधीच बदलत नाही. तर त्याच प्रकारे याच्यामध्ये हत्तीला वाटलं की हे माझ्यासाठी आहे आणि मगरीला वाटायचं हे माझ्यासाठी. आणि मग त्यावेळेस मगरीला नाही का क्रोध झाला आणि झाल्यानंतर त्याने जबड्यानं काय केलं नाही का, हत्तीचा पाय धरला. आणि धरल्यानंतर जेव्हा हत्तीला वाटलं की अरे हे तर माझ्या हाताचं चंबळ आहे, आणि थोडंसं पहिल्यांदा तो चेष्टावारी घेतलं आणि चेष्टावारी घेतल्यानंतर बराच काळ निघून गेला. त्यावेळेस पत्नींना बोलवलं, मुलांना बोलवलं, नातेवाईकांना बोलवलं, पण कोणी मदत करू शकलं नाही. तर त्यावेळेस ह्या जगामध्ये तसं आपल्याजवळ मूर्ती आलं ना, जगाची कोणतीही ताकद तुम्हाला वाचवू शकत नाही. म्हणून सगळ्यात जास्त जवळ कोण आहे माहिती आहे तुमच्या, कोण आहे, मृत्यू. मृत्यू पदम पदम न तेषां
प्रत्येक क्षणाक्षणी मृत्यू जवळ आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आपण कोणाचा मृत्यू वाचवू शकत नाही. तो कोणाला नकोय, कोणी त्याला टाळू शकत नाही आणि तो सर्वांना समान लागू आहे. तसा मृत्यू सगळ्याच्या जवळ आहे, तो कधी केव्हा येऊ शकतो. म्हणून आपण प्रत्येक वेळा नाही का भगवंताचं स्मरण करीत राहिलं पाहिजे की भगवंता मला माहीत नाही कोणती अवस्था कधी येऊ शकेल. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्रवचन असताना जप करू नये, चांगलं नाही. एक तर जप करायचं नाही तर प्रवचन ऐकायचं. इंडिया पाकिस्तानची मॅच असेल आणि तुमची फायनल होते परीक्षा असेल आणि तुम्ही परीक्षेमध्ये पेपर देत असताना इंडिया पाकिस्तानची मॅच बघता तर तुम्हाला पेपर ध्यान राहील का? नाही. तसं जप हरिनाम आहे ना वेगळा करायचा असतो आणि प्रवचन वेगळं करायचं असतं. ते दोन्ही गडबड होऊन जाते. काय माहिती कुठून स्पर्धा चालू झालेली आहे. ते भागवत कथेमध्ये बी काही जण त्यांना वर्षाचा जप त्या भागवत कथेमध्येच करून घेतात वाटतं. हां, आता मध्यंतरी सगळीकडे ते पॉईंट आणि करून अपराध असतो तो. हां, तर त्यासाठी इथे गजेंद्रचा आणि आपला हातीचा आणि मगरीचा काही युद्ध चालू. त्या युद्धामध्ये बराच वेळ निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्यावेळेस गजेंद्राने त्या हातीने काय केलं की हे भगवंता, हे ईश्वरा, मला याच्यातून तू काय कर, रक्षण कर. आणि जसं त्याने प्रार्थना केली तळमळतेनं, तीव्रतेनं प्रार्थना केली, गोमतीमध्ये मैयाच्या ठिकाणी प्रार्थना केली, त्याच वेळेस भगवंत स्वतः सुदर्शन चक्राधर येऊन प्रगट झाले. आणि झाल्यानंतर भगवंताने पाहिलं काय केलं, ज्या मगरीचा उद्धार केला आणि मगरीचा उद्धार केल्यानंतर दुसऱ्यांदा गजेंद्राचा उद्धार केला. आचार्य वर्णन करतात की भगवंताने मगरीचा पहिला उद्धार का केला. त्याचं कारण सांगतात की जी मगर होती तिने वैष्णवाचे चरण पकडले होते. कोणाचे? हाती जरी पायी अवस्था होता पण तो भक्त असल्यामुळे काय झालं, तिनं त्याचे पाय पकडलेले होते आणि पाय पकडल्यानं भगवंतांना वाटलं की ह्या भक्ताने माझ्या भक्ताचे चरण धरले, याचा पहिला उद्धार करणं. म्हणून भगवंताने गजेंद्र आपला मगरीचा पहिला उद्धार केलाय. आपल्याला शिकायचं काय? आपला उद्धाराचं साधन भक्तच आहे, दुसरं कोण नाही. तर शेवटी तुम्ही 32 माळा 64 माळा करा आणि शेवटी बेडवर पडलात ना, भक्त तुमच्या जवळ येऊन कीर्तन करतील, प्रवचन करतील की प्रभूजी तुम्ही जप करा, माताजी तुम्ही नाम घ्या. आणि नाशिकमध्ये मी पाटेकर माताजींच्या पाहिलं, त्या कॅन्सर झाल्या शेवटच्या क्षणामध्ये रोज भक्त त्यांच्याकडे जाऊन 32 माळा करा आणि माताजी ऐकायच्या. आणि एक दिवस तर गोपीराणी माताजी जप करता करता जगन्नाथीचा विठ्ठल रुक्माईचा मूर्त आहे, माझे विठ्ठल माझे विठ्ठल माझे जगन्नाथ म्हणता म्हणता देह त्याग केला. म्हणलं काय मूर्ती यार, असा मूर्ती कोणाच्या जीवनाला शकतो. म्हणून जीवन ही पूर्वतयारी आहे, मूर्ती त्यांची अंतिम परीक्षा आहे. जीवनभर आपण जे कार्य करू तेच मूर्तीच्या वेळेस आपल्या हाताला येणार आहे. आपण कशाची तयारी करतो? वर्षभर मुलाने अभ्यास केला तर परीक्षेला जाताना त्याला भीती नाही वाटणार, अरे मी अभ्यास नाही केला. जो मुलगा अभ्यास नाही करत त्याला परीक्षेची भीती वाटेल. त्याच प्रकारे आपण जीवनभर भक्ती केली, भगवंताच्या नावाचा जप केला, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपण भगवंताचे हे करू, जीवनाची पूर्वतयारी करू, तेव्हा मूर्ती आपल्याला कधी येईल ना, आपण तयार राहू. आणि तसं मूर्ती नका खूप आहे. आता मध्यंतरी तजुद्दीन महाराजांचा व्हिडिओ पाहिला होता. म्हणलं यार, त्याच्या व्यक्तीने जीवनात 2 वर्ष इच्छा केली की मी भगवंताचं स्मरण करता करता ते त्या का. त्याच प्रकारे गजेंद्राचा पहिले हातीचा उद्धार झाला आणि उद्धार झाल्यानंतर मगरीचा, नंतर हातीचा उद्धार झाला आणि उद्धार झाल्यानंतर हाती उद्धार करणे म्हटले की भगवंता, हे तुमचं जे रूप आहे चक्रपाणी रूप, तुम्ही स्वतः चक्रासोबत उभा होतेत ना, ते रूप मला नेहमी नाही काही तर भक्तांना द्या. आणि मग त्या हातीच्या सांगण्यावरून जो होता त्यासाठी भगवंत त्या चक्रपाणी आलेले. तसंच आपल्याला ती आचार्य वर्णन करतात की जी मगर आहे तिनं काय केलं, त्या मगरीची तुलना भौतिक संसाराची केलेली. ते भौतिक संसारातून आपल्याला जपडून धरलेले, असं आपल्याला इकडे तिकडे पडू देत नाही. यात्रेला जायचं तर आपला 10 वेळा विचार करू, ती सोडत नाही आपल्याला, ती सोडत नाही, ती सोडते, आपण सोडत नाही त्याला. एक व्यक्ती जसं एका व्यक्तीकडे मला महाराज मला दारू सोडायची, ते मला एक काम करा 8 दिवसांनी ये. पहिले तर त्याला सांगितलं पण त्याने ऐकलं नाही. म्हणजे 8 दिवसांनी ये. जसं तो दारू पिणारा बेवडा आल्यानंतर साधू महाराज पळायला लागला. तर दारूवाड्याला बेवड्याला प्रश्न पडला की साधूला काय झालं. साधू पुढे बेवडा मागे, साधू पुढे बेवडा मागे. आणि केल्यानंतर एका झाडाला ऋषीने काय केलं, त्या पकडलं
आणि पकडण्यात मला सोड, मला सोड, मला सोड. तर दारुड्या म्हटलं, महाराज आज तुम्ही पिली का? झाडानं तुम्हाला धरलं नाही, तुम्ही झाडाला धरलंय. तसं संसाराने तुम्हाला धरलं नाही, तुम्ही संसाराला धरलेले. म्हणून आपण जेव्हा मगरी रूपे जे संसार आहे त्यांना जपलून ठेवलंय, आपल्याला त्याच्यातून मुक्त करायचं असेल तर भगवंत काय म्हणतात, दैवी हेशा गुणमयी मम माया पुरतय मामेव प्रपदन्ते माया मे तरन्ते ते. माझी मायाशक्ती अतिशय दुस्तार आहे, हिला पार करणं अतिशय कठीण आहे. पण मामेव प्रपदन्ते माया मे तरन्ते, जो मला शरणागत येतो त्या शरणागत भक्तांना मी काय करतो, लगेच मुक्त करतो. म्हणून संसार सुटायचा असेल तर नारळाचं उदाहरण खूप चांगलं आहे. राधानाथ महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात, जसं नारळ असतं ओलं असतं तेव्हा ते करवंटीला चिटकलेलं असतं, पण जसं जसं सुकत जातंय ना ते करवंटीला सोडत जाते. पण जेव्हा ओलं असतं तेव्हा काढायला खूप कठीण जाते. त्याला काय करतात माताजी लोक, मुसळानं किंवा उलटणीनं किंवा सुरीनं काढतात. पण सुकल्यानंतर त्या करवंटीला सोडत राहतात. त्याच प्रकारे 40-45 वर्ष झाले की आपण संसाराला त्या नारळासारखं सोडलं पाहिजे. आता सोडत चालला पाहिजे. घरात दुसरा ओनर येते, आपण नारळासारखं चिटकून राहिलं, शेवटी तर प्रकृती काय करतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला ठोकणारा काढणारा कोणी भेटणारच आहे. सोडत चला. रॅकेट असतं ना, रॅकेट लॉन्चिंग होत आहे जेव्हा, तो काय करतो, एक एक पार्ट सोडत जातो आणि हलकं होतं. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या आसक्ती, आपला भोग, आपले जे काही ह्या जगाच्या प्रती जे काही आहे ते सोडत चला आणि आपली आसक्ती कोणाच्या प्रती वाढवा, भगवंताच्या प्रती वाढवा. हलकं होत चला. जेवढं हलकं होताना तेवढं तुम्हाला नाही का जीवन त्यागायला नाही का दुःख होणार नाहीये. म्हणून स्टेटमेंट नेहमी लक्षात, जीवन ही पूर्वतयारी आणि मृत्यू त्याची काय अंतिम परीक्षा आहे. परीक्षेमध्ये आणि एखादा मुलगा फेल झाला तर काय करतात, त्याला त्याच वर्गामध्ये बसवलं जाते त्याला. त्याच प्रकारे आपण जर या परीक्षेमध्ये पास नाही झालो तर पुन्हा पुनरुपी जनन पूर्णरूपी मरण जननी जठरे शयनम, ह्या पुन्हा संसारामध्ये आपण फसत राहतो. तर त्यामुळे ते गजेंद्राचं तो झाल्यानंतर भगवंत म्हटले की चक्रपाणी, आपल्या ते मगरीतून सुटायचं असेल तर भगवंताला आपण काय केलं, भगवंता ह्या जगातून तू सोडू शकतोस. आणि आज न उद्या आपल्याला हे सगळं सोडायचंच आहे. कोणी किती जर राजाचा रंग असला, तुम्ही किती जरी मोठ्या प्रॉपर्ट्या जमवल्या, एक दिवस काळ तुमच्याकडून भगवंत किती मृत्यूचे सर्व शार मृत्यूच्या रूपात मी सगळं काढून घेणार आहे. तुम्ही किती प्लॅनिंग करावं, आपल्या प्लॅनिंगला भगवंत हसतात. जसं लहान मुलं प्लॅनिंग करतात ना, तर आपण त्यांच्या प्लॅनिंगला हसतो आणि आपल्या प्लॅनिंगला भगवंत असतात. अरे आले मोठमोठ्या प्लॅनिंग करतोय, पण याच्या जीवनात याच्यात काहीच नाही. याच्या हातात काय घेऊन जाऊ शकतो आणि मी काय घेऊन जाणार आहे आणि मी करतो काय, मला करायचं काय, हे प्रश्न लक्षात आले पाहिजे. काय मी करतो, काय मला करायचं काय, आणि मला काय घेऊन जायचं आणि मी काय घेऊन जाणार आहे, हे प्रश्न लक्षात राहते ना. हा जर याचं चिंतन केलं ना, मी करतो काय, मला करायचं काय, मी काय घेऊन जाणार आहे आणि काय घेऊन जाणार नाही, याचं जर चिंतन मनन केलं ना, तुम्हाला साक्षात्कार घरी बसल्या होते. तुम्हाला वेगळा साक्षात्कार करण्याची गरजच नाही. म्हणून ते भगवंत जेव्हा चक्रपाणी आहेत ते म्हटले की कलियुगामध्ये जेवढे लोक येतील आणि तुमच्या चक्रपाणीत भगवंताचं दर्शन घेतील ना, तर त्यावेळेस तुम्हाला आशेचं वाटेल की भगवंता तुमचं सुदर्शन जसं त्या मगरीचा उद्धार केला, त्याच प्रकारे आमच्या संसाराच्या प्रती जी आसक्ती आम्हाला धरून ठेवले, त्या आसक्तीचं तुम्ही काय करा, आम्हाला कट करा. म्हणून कुंती महाराणी जेव्हा भगवंताला भेटते पहिल्या स्कंदामध्ये, की भगवंताला प्रार्थना काय करते की भगवंता माझी आसक्ती वृष्णी आणि पांडवांच्या प्रती सुद्धा सोडून द्या. भगवंत म्हणतात मी पण आलो ते म्हणे नाही भगवंता तू सोडून, कारण माझ्या मुलांच्या जरी तुझे भक्त येते पण माझ्या मुलांच्या प्रती आणि माझ्या भावांच्या आणि परिवाराच्या प्रती आसक्ती, ती पहिली तू आसक्ती सोडून टाक. कुंती महाराणी सारखी व्यक्ती सुद्धा आसक्तीला नाही करत. म्हणून या जगात आसक्ती खूप भयंकर आहे हो, सुटत नाही. तुमचा मोबाईल हरवू द्या, 5-10 रुपये हरवले तर जीव तळमळ करतो. पण मूर्तीच्या रूपात एका मिनिटात सगळं सोडायचं, घर दार गाडी बंगला शेती घोडी गाडी सगळं सोडायचं. साधे पैसे हरवले तर जीवडा तळमळ करतो, मूर्तीच्या रूपात तर सगळं सोडायचं. थोडं जड चाललंय का बाउन्स होते नाही होत ना. म्हणून आपल्याला काय करायचे, हे सोडायचं आणि चक्रपाणीला प्रार्थना केली, भगवंता आता सोड रे. ती म्हणे विनाकारण आवडत यात्रेला बाबा,
कारण महाराज सगळं सोडलं होतं. आता आम्ही ऐकलं होतं कथा ऐकाय भेटतात थोड्याशा चांगल्या चांगल्या. नाही नाही, कथा तर ह्या मनोरंजन होईल तेवढ्या तो पुढे ऐकायला भेटल, पण माझ्या जीवनात काय, मी काय केलं पाहिजे हे जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनात काही होणार नाही. तर त्यासाठी ह्या चक्रपाणी याच्यामध्ये मंदिर आहे. त्यानंतर पुढे गोमती चक्रतीर्थ महात्मे आणि पुढे आपण रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी आपण उद्या विजिट करू. गोपी तलाव आणि रुक्मिणी मंदिर त्याची जी कथा आहे त्या स्पॉटला आपण करणार आहोत. म्हणजे आता सांगितलं तर तुमच्या काही लक्षात राहणार नाही. त्यानंतर पुढे आणखीन एक प्लेस आहे नुर्ग प्लेस. तर ते वेळ जसा भेटन आपल्याला त्या काळामध्ये जे नुर्ग राजाची कथा आहे ती पण त्या स्पॉटला आपण घेऊ. तर उद्या नाही का 7-12 दरम्यान नाही का जेव्हा आपण येऊ तर पहिले आपण गोमती नदीचं स्नान करू, 12 पर्यंत येण्याचा प्रयत्न करू आणि गोमती स्नान केल्यानंतर प्रसाद घ्या, आराम करा आणि मग संध्याकाळी आपण कथा घेऊ. तर आजपासून आपण विशेष करून भागवताच्या दशम स्कंदाची जी कथा आहे ती कथा करण्याचा सुरुवात करू. हरे कृष्णा 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 हरे राम राम राम. तर त्याच्या पहिले एक कथा येते. हे जी द्वारका नगरी आहे, भगवान कृष्णाने प्रगट होण्याच्या पहिले एक राजा शर्यती नावाचा एक राजा होता आणि तो भारतवर्षावर ह्या पृथ्वीवर राज्य करीत होता. राज्य करीत असताना त्याचे 3 पुत्र होते. एकाचं नाव उत्तम महर्षी, दुसऱ्याचं नाव अनर्थ आणि तिसरा भूरिशेन. हे 3 पुत्र होते. तर ह्या 3 पुत्रांना नाही का त्याने 3 दिशेला राज्य देऊन टाकलं. राज्य दिल्यानंतर जो उत्तम महर्षी होता त्याला उत्तर दिशेचं राज्य दिलं, जो दक्षिण दिशेला जो भूरिशेन दिलं आणि पश्चिम जो दिशेला होता त्याचा अनंत नावाचा जो पुत्र होता, या 3 पुत्र त्याने राज्य वाटून दिलं. आणि राज्य वाटून दिल्यानंतर ते म्हटले की हे पुत्रांनो, मी माझं जे द्वारका नगर आहे, आपले जे राज्य आहे पृथ्वीचं, मी तुम्हाला 3 भागामध्ये वितरित केलं. जसं मी रक्षण केलंय हे माझ्या मालकीचं होतं, मी स्वामित्व याच्यावर करीत होतो. काय झालं? माझं स्वामित्व याच्यावर होतं आणि मी काय करतो, ह्या सृष्टीला काय केलं, मी याचं पालन पोषण करतोय. हे माझ्यामुळे झालं आणि मी आता तुम्हाला काय करतो, तुम्ही काय करायचं, पालन पोषण करा आणि माझी मालकी हक्क तुम्हाला देतोय. तर त्यावेळेस जेव्हा ते सांगितले की मी माझं आणि माझं म्हटले, तेवढंच अनर्थ नावाचा जो पुत्र होता त्यांना म्हटले की हे पिताश्री, हे राज्य तुमचं नाहीये, तुम्ही स्वतःला याचा करता करविता समजतात, याचे मालक तुम्ही नाही. तुमच्या पहिल्या पृथ्वीवर कितीतरी राजांनी राज्य केलं होतं, कितीतरी स्वामी झाले आणि किती जणांना स्वामित्व सोडलं आणि तुम्ही स्वतःला म्हणता मी करता करविता आहे. तुम्ही नाही आहे, भगवान नारायण आहेत करता करविता. त्यामुळे तुम्ही गर्व अभिमान कशाचा करताय? आज न उद्या हे तुमचं दुसऱ्याचं कोणाचं तरी होणार आहे. त्यावेळेस राजा शर्यतीला राग आला की माझा पुत्र मला ज्ञान शिकवतोय आणि ते म्हटले की तुला जे राज्य दिलं तर ते राज्य देत नाही. हे राज्य काय करतो, माझ्या 2 पुत्रामध्ये भूरिशेन आणि उत्तम महर्षी याला काय करतो, मी वाटून देतो. तू काय कर, ही जे पृथ्वी सोडून काय कर, तू दुसरीकडे कुठेतरी निघून जा. मी एक तुकडा सुद्धा नाही, कारण की तू मला ज्ञान दिलंय. जरी तू ज्ञान खरं बोलतोय पण ते ज्ञान तू मला वडिलांना सांगतोय. म्हणून कधी गुरुला ज्ञान शिकू नये आणि आई वडिलांना ज्ञान देऊ नये. नाही तर बऱ्याच वेळा तुम्हाला काय कळतंय, तुम्हाला काय, अरे पण तुला जन्म दिला तर कळत नव्हतं का? त्यांना कळत आहे, सगळं गुरुला कळत आहे. म्हणून गुरुच्या समोर आपण किती जरी असेल तर गुरुच्या समोर आपण नम्र राहिलं पाहिजे. तर राजा जेव्हा म्हटले तर ते तेव्हा अनर्थ राजा नाही का दुःखी झाले आणि करायचं काय, तर ते भगवान नारायणाला म्हटले की तू ज्याची जर मोठी गुणगान करतो ना त्यांची तपस्या करते, तुला कुठेतरी देते. म्हणून राजा तो अनर्थ पुत्र होता नावाचा, त्याने भगवंताची खूप तपस्या केली आणि समुद्रामध्ये कमीत कमी 1200 वर्ष त्यांनी तपस्या केली. आता त्या टायमाला सत्ययुगाला माणसाचं आयु 1 लाख असायचं. आजकाल आपण एखादा सांगितलं ना, महाराज लोक लयच आयु सांगतात, 50-60 वर्ष मनुष्य जगत नाही, 12-12 वर्ष कुठं जगतो. आपले लोक नाही का, ह्या कथा आहेत ना, जरी त्या पूर्व काळात झाल्या तरी वर्तमान काळामधून आपल्याला शिक्षा घ्यायच्या, त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला त्याच्यातून महत्वाचं आहे. तर त्याने 1200 वर्ष तपस्या केल्यानंतर भगवान नारायण प्रसन्न झाले, विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणले हे अनर्थ वरदाननाथ, काय तुझी इच्छा आहे? ते म्हटले की हे भगवंता, तुम्हाला सगळं काही माहिती आहे, तुम्ही सर्वस्य आहात, अंतर्यामी, तुम्हाला जगाच्या कणकण माहिती असते.
आणि तुम्ही काय करता, जगाचे आधी मध्य आणि अंत तुमच्याकडून सगळं सृजन झालंय, पालन झालंय आणि नाश पण झालेला आहे भगवंता. माझी एकच इच्छा, माझ्या वडिलांनी मला निर्वासित करून टाकलेले, मला एक राज्याचा तुकडा द्या, मला असं कुठं राहण्याचं स्थान द्या की त्या ठिकाणी मी नाही का राहू शकेल थोडंसं. त्यावेळेस भगवान विष्णू नारायण म्हटले की या जगामध्ये दुसरं कोणतं स्थान नाही. तर भगवंत काय करतात, आपल्या वैकुंठ धामाचा थोडासा भाग आणून नाही का 150 किलोमीटरमध्ये, जमिनीपासून 150 किलोमीटरमध्ये समुद्रामध्ये ते भाग आणून नाही का स्थापन करतात. आणि स्थापन केल्यानंतर जेव्हा ते म्हटले की हे अनर्थ, तू ह्या ठिकाणी राज्य कर आणि हे तुझ्यासाठी शाश्वत धाम असेल. आणि तेव्हा वरदान दिल्यानंतर पण अनर्थला म्हणतात की काय वरदान माग. त्यावेळेस अनर्थ म्हणतो की भगवंत एकच वरदान आहे, तुम्ही तर हे दिलं, पण त्याबरोबर एक वरदान आहे की तुमचं नेहमी सतत स्मरण व्हावं, मला दुसरं काही नको. आता तुम्ही जे द्यायचं ते दिलं, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्मृती नको व्हायला, ही स्मृती नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट तुमच्या भक्तांचा संग द्या. 2 गोष्टी मागितल्या, एक तर तुमचं स्मरण आणि तुमच्या भक्तांचा संग मला प्रदान करा. आणि भगवंत म्हणले ठीक आहे, काळजी करू नको, आणि हे क्षेत्र आता तुझ्या नावानं अनर्थ नाव क्षेत्र नावानं ओळखल्या जाईल आणि ह्या ठिकाणी तू राज्य कर. जेव्हा त्यांना हे वरदान भेटलं आणि भगवंताने वैकुंठाचा जो भाग आणून नेला, समुद्रामध्ये स्थापन केला आणि अनर्थ क्षेत्र झालं, त्यावेळेस शर्यती राजाला कळालं की माझ्या पुत्राने तपस्या करून ते वैकुंठ धामाचं जे आणलं, त्यांना आनंद झाला की माझ्या पुत्रानं काय केलं. आणि त्या दिवसापासून म्हटलं की हे शर्यती म्हटले की तू ह्या क्षेत्रावर राज्य कर. आणि राज्याचे म्हटले तर काय, मला जे भगवंत देतील त्याच्यावर मी राज्य करणार. आणि त्या दिवसापासून त्या क्षेत्राचं नाव काय झालं, अनर्थ क्षेत्र. आणि तेच अनर्थ क्षेत्र म्हणजे द्वारका नगरी आहे. आणि हा जी द्वारका नगरी आहे ती समुद्रामध्ये 150 किलोमीटर आहे. आपण जे आता बसलेलो आहेत ना, समुद्रामध्येच आहे. आज मी तेच बघत होतो, पाण्याची जेव्हा पाणी ओसरत होतं ना, जमीन बऱ्याच दिसत होती. तर मी ह्या कथेला नाही का, कथा नाही का वाचली जेव्हा पाहिलं, तर म्हटलं असं समुद्राचं पाणी कसं बाहेर गेलं असेल बा, मागे जमीन कशी झाली असेल. त्याचं उत्तर मला आज भेटलं. तुम्ही काय इच्छा करता भगवंत तर तुम्ही लगेच आदान प्रदान करा. आणि बघितलं असं बरीच जमीन नाही, कडक जमीन होती, माती होती, रेगिस्तान होतं. तर ते 150 किलोमीटर नाही का त्यांनी स्थान दिलं. आणि दिल्यानंतर त्याच राज्य करू लागला. आणि राज्य करताना खूप वर्ष राज्य केलं. अनर्थ जो राजा होता त्याने खूप वर्ष राज्य केल्यानंतर त्याला एक पुत्र झाला, रैवत नावाचा पुत्र झाला. आणि रैवताने अतिशय वडिलाच्या पदचिन्हावर नाही काही मोठमोठी यज्ञ केले. आणि रैवत राजाचं एक स्थान असं होतं महत्वाचं की प्रत्येक एक कुशाग्र चटई असायच ना, आपल्याकडे व्यासासना चटई असते, त्या चटई टाकायचे आणि प्रत्येक चटई मोजायचे, तेवढे यज्ञ करायचे. अख्ख्या पृथ्वीवर जेवढ्या ठिकाणी त्यांनी यज्ञ केले, कुशास्थळी म्हणजे कुश जिथे ठेवायचे तिथे यज्ञ त्यांचा चालू. म्हणून ह्या क्षेत्राला काय झालं, कुशास्थळी नाव झालं. आणि वडिलांच्या नावानं याला नाव काय झालं, अनर्थ क्षेत्र झालं. तेच राजा रैवताच्या पोटी नाही का पुत्री आली रेवती. आणि रेवती आल्यानंतर ती त्या सत्ययुगातली होते. आणि त्यावेळेस ती म्हटली की मला असा एक भगवान विष्णू सारखा एक पती पाहिजे आणि एकदम सौंदर्यवान, गुणवान, ज्ञानवान, शाश्वत पाहिजे. तर त्यावेळेस राजा आपल्या वडिलांना सांगितले की असा जर सद्गुण संपन्न कोणी असेल, माझं त्याच्याशी विवाह करू द्या. राजा रैवताने खूप प्रयत्न केले आणि केल्यानंतर त्यांना कोणी मुलगा भेटले तर ते ब्रह्माजीकडे गेले आणि म्हणले पिताश्री तुम्ही तर सगळं राजले, माझ्या मुलीचं लग्न करायचं. तर ब्रह्माजी त्यावेळेस जरा डान्सिंग मूड मध्ये होते ह्याच्यामध्ये ब्रह्मलोकामध्ये. तर 1 मिनिटानंतर वापस आले, म्हणले काय राजा रैवतीनं काय कसं काय झालं. ते म्हणते की पितामहा माझ्या मुलीचं लग्न करायचं असं कोणतरी वर तुम्ही सांगा. तर त्यावेळेस ब्रह्माजी म्हटले की राजा तुझ्या किती किती पिढ्या नष्ट झाल्या ज्या अनर्थ क्षेत्रामध्ये. कारण की स्वर्गीय लोकांमध्ये जर आपले 12 वर्ष म्हणजे देवतांचे 12 महिने, म्हणून आपल्याकडे कुंभमेळा होतो, तो 12 वर्षाने होतो. आणि ते देवतांचे 12 दिवस असतात, आपले 12 वर्ष असतात. म्हणजे त्याचे 6 महिने म्हणजे आपला 1 दिवस असतो. आपलं कॅल्क्युलेशन कसं असतं, मच्छर सारखं. तुम्ही पतंग पाहिले, पतंग पावसाळ्यामध्ये तो रात्री जन्मतो, सकाळी मरतो. त्याच्यामध्ये तो प्रजा उत्पन्न करतो, संसार करतो, एन्जॉय करतो, पिकनिक स्पॉटला जातो, सेल्फी काढतो, फोटोवर काढतो आणि सकाळी असं घेऊन जातो. त्याचं काम तेवढंच होऊन जातं एक रात्री. मच्छर किती दिवस जगतं माहिती आहे तुम्हाला, 3 दिवस. पण 3 दिवसामध्ये त्याचा जन्म बी होतो, हॅपी बर्थडे बी होतो, लग्न बी होतं, मुलं बाला बी होतं, म्हातारा मरतो बी, आणखीन त्याचं प्रोडक्शन वाढतच राहतं.
आपण त्यांना हसतो, पण त्याच कालगणनेनं आपलं पण आयु तेवढंच आहे. 60-70 वर्षाचे चुटकं सरकून निघून जातात, कळत बी नाही, असे चुटके सरसर. आज ते सूर्यास्त बघत असताना रोज विचार कर, सूर्यास्त एक त्यावेळेस आठवण की रोज सूर्यास्त होतोय, कधी वाटत नाही का माझ्या जीवनातला पण आज सूर्यास्त अस्त होऊ शकेल. की आयु कमी होत चाललेली आहे. त्यावेळेस मला ते म्हटलं, अरे एक दिवसाचा एक आयु कमी होत आहे, मी काय करू शकतो माझ्या जीवनामध्ये, काही करू, माझ्या हातात आहे काय. मला काय माहिती आहे, आमच्या डोक्यात थोडंसं इकडे तिकडे पाहिजे की तसंच आठवत आहे. अरे आणि आज एक बिल्डिंग पाहिली जुनी रस्त्यात, म्हटलं ह्या बांधणारा व्यक्ती असेल का आज ह्या समोरच बाजूला नसेल, कोणी कितीतरी पिढ्या गेल्या असेल. म्हणजे आपण जे साम्राज्य करतो ते काळ काय करतो, ओघात निघून जातो, आपल्याला कळत पण नाहीये. म्हणून आपण आजूबाजूला पाहिल्यानंतर प्रवचन ऐकण्यापेक्षा आपल्या आजूबाजूचं वातावरण पाहून साक्षात्कार झाला पाहिजे. अरे साम्राज्य मोठमोठ्या व्यक्तीने सुद्धा सोडलेले. तर त्याच प्रकारे इथे रैवत राजा बैल म्हणले की तुझे आजूबाजू पंतू गेलेले आहेत, आता काय कर, सतयुग गेला, द्वापार युग आलेला आहे. आणि द्वापार युगामध्ये बलरामजी येते आणि तुझं मुलीचं लग्न काय कर, राजा बलरामजीशी करून दे, तो भगवंताचा अंश अवतार आहे आणि त्याची विवाह करून घे. आणि राजा रैवत येतो आणि बलरामजीला म्हणतो की हे बलरामजी, तुम्ही काय करा, माझ्या कन्येशी विवाह करा. आणि मग बलरामजी ह्या ठिकाणी अनवर्त क्षेत्रामध्ये विवाह करतात. आणि जेव्हा लग्न करायचं तर त्या सतयुगाची रेवती नाही का 15 फुटाची होती, 15-16 फुटाची, आणि बलरामजी होते 6 ते 7 फुटाचे. ते म्हटले की पत्नीला मोठी मी छोटा, तर करायचं काय, तर आपला त्याने हाल काढला. हाल म्हणजे नांगर, हाल म्हणजे बलरामजी आपले हाल सगळे सॉल्व्ह करतात. आपल्या जीवनामध्ये ते जे हाल होतात ना, ते हाल सॉल्व्ह करायचे जर असेल तर हलदारांचा सार आहे. त्याने आपल्या नांगराने हालाने काय केलं, रेवतीला असं बुटकं करून टाकलं. कलियुगामध्ये असं ट्राय करू नका आणि ते होणार पण नाही, तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे. तर त्याने आपल्या हाईटची केली आणि हाईटची केल्यानंतर विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर मग बलरामचं रेवतीचं लग्न झालं, म्हणून त्यांना रेवती ही पत्नी भेटली. आणि मग रेवतीचं लग्न झाल्यानंतर भगवान कृष्णालाही वाटलं आता भैयाचं लग्न झालं, आपला बी नंबर आहे का. तर त्या कथा, आणि मग ही कथा झाल्यानंतर पुढे टाईम पुढे करू का ती कथा. आवाज येत नाही बुवा. 9 पर्यंत चालेल ना, 9 वाजेपर्यंत. आणि फिस्ट पण आहे, काळजी करू नका. तर जेव्हा रेवतीचं लग्न झाल्यानंतर भगवंत त्यावेळेस वृंदावनमधून भगवंत 11 वर्षामध्ये कुठे आले, मथुराला आले. तर त्यावेळेस या प्रवचनामध्ये मी जेव्हा श्रीपाद हरिशौरींची टीका वाचत होतो, वल्लभाचार्य किंवा श्रीधर स्वामी यांच्या टीका वाचत होतो, त्यावेळेस वाटलं अरे आपण नाही का काहीच नाही, म्हणजे आपण त्याला रसास्वादन नुसतं टच करतोय आपण, पण प्रयत्न करू, आपण हरकत नाही. तर त्यावेळेस 11 वर्षे भगवंतांनी वृंदावनच्या बाललीला केल्या, अतिशय मधुर आहे. त्या कशा साखरेपार, आपण साखरेच्या तुलण्यापेक्षा मधुर, म्हणून मधुराष्टकम का म्हणतो आपण रोजची रोज. त्या भगवान कृष्णाच्या एवढ्या लीला मधुर आहेत, म्हणून मधुरा. म्हणजे जेव्हा आपण गातोत ना मधुराष्टकम, तर आपल्या कृष्णाच्या लीला आठवल्या पाहिजे. 11 वर्षे भगवंतांनी लीला केल्यानंतर अक्रूजी त्यांना घेण्यासाठी आले. आणि आल्यानंतर अक्रूजी आल्यानंतर भगवान कृष्णाने कोणाचा वध केला, कंसाचा वध केला. आणि कंसाचा वध केल्यानंतर कंसाच्या 2 पत्न्या होत्या, आस्ती आणि प्राप्ती. आस्ती आणि प्राप्ती ह्या असल्यानंतर त्या साहजिक त्यांना मूलबाळ नव्हतं कंसापासून, तर त्या आपल्या माहेरी गेल्या. आणि माहेरी गेल्यानंतर त्यांचे वडील कोण होते, जरासंध होते. आणि झालेला सगळा वृत्तांत आधी जरासंधाला कळालं होतं. आणि अजून आस्ती आणि प्राप्तीने काय केलं, सांगितले की कृष्णाने नाही का आमच्या पतीचा वध केला. तर त्यावेळेस जरासंध नाही का आस्ती आणि प्राप्तीला ज्ञान देतो की अरे एवढा छोटासा बालक आपल्या मामाचा वध केला, हा का मनुष्य असू शकतो का, त्याचा आदर सत्कार केला पाहिजे, तो ज्ञान. पण त्यांना हे माहित नाही त्यांचा जावई किती नालायक होता, या गोष्टीचं ते करीत असेल. असुरवृत्तीचे आहेत लोक राहतात, ते ज्याच्याशी जमतंय ना त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष करतात. पण ज्याच्याशी जमत नाही आणि तो किती जरी चांगला वागला ना, त्याच्यामध्ये तो प्रत्येक ठिकाणी फॉल्ट पाहतो. कारण ज्याचं माझं जमतंय ना तो लय चांगला, पण ज्याशी जमत नाही त्याच्यामध्ये दोषच पाण्याची वृत्ती. तसं जरासंध वृत्तीचे
वृत्ती होते. आज जरी जरासन मेला शरीरानं, पण ती वृत्ती आपल्यामध्ये असते ना कुठं ना कुठं. कारण माझे फेवरेबलचं कोण आहे, आणि बघा ह्या जगामध्ये ते कधीच ठेवायचं नाही असं. जो तुमच्याशी फेवरेबल, तुमच्या जीवनामध्ये दोन्ही व्यक्ती असेल, एक क्रिटिसिझम करणारा आणि ॲप्रिशिएशन करणारा व्यक्ती असेल. ॲप्रिशिएशन म्हणजे म्हणून शिक्षाशास्त्रपूर्ण एक मध्यंतरी आम्हाला एक क्लास दिला होता. तुमच्या जीवनात 3 प्रकारचे लोक असले पाहिजे. 25% लोक तुमचं क्रिटिसिझम करणारे लोक पाहिजे, निंदा करणारे पाहिजे. निंदा करणारे का पाहिजे? कारण माझे दोष मला कळत नाही, पण तुम्ही सांगता धन्यवाद, मला इम्प्रूव्हमेंट करायला भेटली माझ्या जीवनामध्ये. दुसरं, फुकट अपॉइंटमेंट केलेलं आहे. तिसरी गोष्ट, आपण ईर्ष्या दोष कोणाचा करतो? जो आपल्यापेक्षा सुपिरियर आहे, महान आहे, त्याच्या प्रतीच आपण ईर्ष्या दोष करतो ना. म्हणून आपल्या जीवनात 25% निंदा करणारे व्यक्ती असते पाहिजे. 15% लोक आपले अप्रिशिएट करणार पाहिजे, वा थँक्यू, छान केलंस. आणि 50% बेलिशियर, हितचिंतक पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. हे जर तुमच्या जीवनात कॅल्क्युलेशन असेल ना, तुम्ही हवेत जाणार नाही, ग्राउंड लेवलला जाणार नाही, एकदम मिडल याच्यामध्ये जीवन जगतात. तर त्याच प्रकारे याच्यामध्ये जरासंध नाही का, तो भगवंताची प्रश्न करू लागला. आणि मग त्यानं ठरवलं की 23 अक्षय सैन्य घेऊन त्याने काय केलं, मथुरावर आक्रमण केलं. आक्रमण करण्यासाठी जेव्हा तो लवाजमा घेऊन मथुऱ्याच्या याच्यावर येतो, आल्यानंतर जेव्हा द्वारकावासी बघतात की अरे बापरे, ही विशाल सैन्य, म्हणजे महाभारताच्या सैन्यामध्ये किती होते? 18 अक्षय सैन्य होते, त्याच्या 4 पटीने किती होते? 23 अक्षय सैन्य नाही का मथुरा धावून आले. धावून आल्यानंतर भगवंतांनी पाहिले की मोठी जरासंध आसुरी सैन्य घेऊन आलेला आहे. त्यावेळेस आपल्या नाही का सुदर्शन चक्र, धनुष्य, शारण धनुष्य, त्याच्यानंतर गदा आणि जे काय आयुध घेऊन नाही का भगवंत, आणि एक रथ आला. त्या रथामध्ये 4 घोडे, जे षड्भ, सुग्रीव, बालिक असे नावाचे 4 घोडे लागले होते. दिव्य रथ भगवंताचे वैकुंठ धामातला आला. आणि केल्यानंतर भगवंत जसे मथुरा नगरीच्या बाहेर येतात, आणि मथुरा नगरीच्या बाहेर आल्यानंतर जरासंधची युद्ध होते. आणि एवढं घनघोर युद्ध होतं, बलरामजी आणि कृष्ण नाही का त्यांच्या पक्षातल्या सगळ्यांचा नाश करतात. जरासंधला वाटतंय की मी एवढं युद्ध करतो, पण कृष्ण पक्षातला एक सुद्धा मृत्यू पावत नाही. आणि शेवटी भगवंत काय, सगळ्याचा नाश करू 23 अक्षय सैन्याचा नाही का तो वध करून टाकतात. आणि केल्यानंतर जेव्हा बलरामजी जरासंधला पकडतात आणि त्याचा वध करायला जाणार होते, त्यावेळेस भगवंत म्हटले की जरासंधला आता तू सोडून दे. त्यावेळेस बलरामजीने विचार केला, का बरं? नाही म्हणले, नाही की आपल्याला कुठं बाहेर जाण्याची गरज नाही, या रेडीमेड सगळ्याला घेऊन येणार आहे. सगळे जे आसुर आहेत ना, सगळीकडे पसरलेले आहेत ना, आणि याच्या वृत्तीचे लोक असतील समाजामध्ये, म्हणजे बिन बुलाय मेहमान आएंगे, टेन्शन घ्यायचं नाही, तर तू सोडून दे. आणि सोडून दिल्यानंतर जरासंधाला अपमान झाला. म्हणून क्षत्रियाच्या जीवनामध्ये त्याला मृत्यूपेक्षा भयंकर त्याचा अपमान असतो. ब्राह्मण व्यक्ती त्याला नाही का शारीरिक वेदना सहन करू शकत नाही, पण मानसिक सहन करू शकतो. आणि क्षत्रिय काय, क्षत्रिय शारीरिक सहन करू शकतो, पण मानसिक सहन करू शकत नाही. हा डिफरन्स सांगितलेला आहे. तर तसं क्षत्रियाला नाही का अपमान झाला, तू म्हटलं आता जीवनात काही नाही, वैराग्य निर्माण झालं. वैराग्याला मला फलू वैराग्य. वैराग्याचे 3 प्रकार आहेत. एक संशय वैराग्य, मैथुन वैराग्य आणि जेवण वैराग्य. संशय वैराग्य, अरे जीवन नश्वर आहे, जीवनात काही घेऊन जायचं नाही, आणि बाहेर आलं तर लगेच मोबाईल फेसबुकमध्ये कोण फोटो टाकले, याला म्हणतात संशय वैराग्य, आपलं फलू वैराग्य. दुसरं, खाल्ल्यानंतर कोणी म्हटलं ना गुलाबजाम खाणं एखादा प्रभूजी, मात्र नको नको प्रभूजी नको, पण 15 मिनिटांनी त्याला गुलाबजाम दाखवा, एवढे प्रभूजी, याला फलू वैराग्य. आणि तिसरं मैथुन वैराग्य, तेवढ्या पुरतं वैराग्य, काही चांगलं नाही पण वैराग्य. पण ह्या वैराग्याच्या पलीकडे सगळ्यात चांगलं वैराग्य त्याला ज्ञान वैराग्य म्हणतात. आणि वैराग्य भक्ती जेव्हा करतात तर भक्ती बरोबर वैराग्य आणि ज्ञान सोबत येते. केवळ भक्तीचा अंग स्वीकार करा, भक्तीचा अंग स्वीकारला तर ज्ञान आणि वैराग्य तुमच्या बरोबर बाय प्रोडक्ट तुम्हाला गिफ्ट भेटून जाते. त्याला वेगळं करण्याची गरज नाही. वैराग्याच्या ज्ञानाचे केवळ भक्ती करा. भक्ती या शब्दाचा अर्थ काय? प्रेममयी भगवंताची सेवा करणं. जसं एखादा नवरा म्हटला बायकोला, अगं पाणी दे, आणि बायको म्हटली आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगं एक गिलास पाणी दे, आय लव्ह यू, अगं एक गिलास पाणी दे, आय लव्ह यू, प्रेम होईल का? नाही म्हणे. एक गिलास पाणी दिल्यानंतर तिला आय लव्ह यू म्हणण्याची गरज नाही, आपोआप प्रेम होतं.
सेवेमुळे प्रेम होते, प्रेमामुळे सेवा होते. त्याच प्रकारे भगवंताला म्हणतो, भगवंत तुम्ही महान आहेत. भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फुलं मला अर्पण कर. भगवंत तुम्ही महान आहेत, मला पत्रम पुष्प अर्पण कर, मला भोग लाव, माझ्या नावाचा जप कर. नाही भगवंत तुम्ही खूप महान आहे, मी तुमच्यावर प्रेम करतो. अरे तू खरं माझ्यावर प्रेम करतो, पण मी जे सांगितले ते पालन कर. मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, भगवंताला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवा बरं. मला काय वाटतं महत्वाचं नाही, भगवंताला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आपण आपल्या मनाचं कधीच नाही केलं पाहिजे. भगवंताला काय वाटतं त्यांची इच्छा आपण जाणून घेतली पाहिजे. आणि त्यांची इच्छा कडून कळत त्याने जे दिलेले ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता, रामायण, महाभारत, भागवतम अशा ग्रंथाचा सखोल अभ्यास केला, त्यांचा मूड आपल्याला कळेल. म्हणून भक्ती करताना स्वतःच्या मनानं नका करू, शास्त्राच्या याच्यानुसार करा. त्याच प्रकारे विषय थोडा चाललेला आहे, काय करायचा, खूप मोठं डायवर्ट होत चाललेलं आहे. पण महत्वाचं काय की जरासं नाही का 17 वेळा नाही आपलं केल्यानंतर, सगळं नाश झाल्यानंतर भगवंत म्हणले सोडून दे. आणि सोडून दिल्यानंतर वनात गेला. वनात गेल्यानंतर म्हटलं आता करायचं तर बाकीचे मित्र म्हणले काळजी करू नका, एकदा हरलो म्हणजे थोडी निराश व्हायचं, आपण पुन्हा आक्रमण करू. आणि मग असं वेळा त्यांनी किती वेळा आक्रमण केलं भगवंतावर.